नमस्कार. कशा आहात सगळेजण? मी आज तुम्हाला मूळ व्याधाबद्दल घरच्या घरी तुम्हाला मी औषध सांगत आहे. हे आयुर्वेदिक आहे, तर त्याच्या येणं काही कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही. तर मी एक सांगते, आज आपल्या कुठेही परड्यात कुणाच्याही दारात आजकाल भरपूर बेलाची झाडे आहेत. तर बेलाची झाडांचा पानं आणायची, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ती, आणि धुतल्यानंतर तो मिक्सरला लावायची. मिक्सरला लावल्यानंतर आपली पुरण चाळायची चाळण किंवा पीठ चाळायची चाळण असेल तर त्यातनं ते वस्त्रगाळ करून पाणी ज्यादा 1 लिटरभर पाणी टाकायचं. मुठभर पानं जर असतील तर त्याच्यात ते 1 लिटरभर पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचं, आणि तेच पाणी त्याचं आहे ते 2-3 वेळा ग्लास 2-3 वेळा प्यायचं. पण त्या दिवशी चहा घ्यायचा नाही, त्याच्यामुळं मूळव्याधाचं पूर्णपणे थांबतं. त्यामुळं कितीही रक्ताचा त्रास होत असू दे किंवा काही त्याचा मूळव्याधाचा, तुम्ही त्याच्यानंतर चपाती असं तुम्ही म्हणाल की मूळव्याधाचं आम्ही तर भरपूर औषध खातोय त्याच्यामुळं काही नाही, पथ्य पाळलं जातं. कोण म्हणतं की मांसाहार मग खाऊन चालत नाही औषधासाठी, बरेच लोक डॉक्टर सांगत असतात. तर तसं काहीच नाही की त्यावेळेला त्याच्यावर तुम्ही चपाती खावा, मांसाहार खावा, काही सुद्धा तुम्हाला साईड इफेक्ट होणार पण नाही. आणि त्याचा इतका फरक आहे, तुम्ही करून तरी एकदा बघा. आणखी एक मी दुसरं सांगते, आपली जास्वंदाची पानं आहेत. जास्वंदाची पानं सुद्धा आपण ते स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा सुद्धा तुम्ही ज्यूस करू शकता. तो पण तो पूर्णाच्या जाळणीने धुवून घ्यायचं, त्याचं जे हिरवं पाणी आहे ते पण तुम्ही पिऊन बघा. त्याच्यानं पिल्यामुळं पोट पण तुमचं शांत, साफ पण होऊन राहील. रक्ताचा किंवा मूळव्याधाचा कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही. तुम्ही करून तरी एकदा बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल नमस्कार. थँक्यू.